ठाण्याचं महापौर पद हे भाजपला मिळावं, भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी ही मागणी केली आहे. शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळावीत, अन्यथा विरोधी बाकावर बसू असा इशारा सुद्धा डावखरे यांनी दिलेला आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. ठाण्याचं महापौर पद भाजपला मिळावं अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केलेली आहे. ते भाजपचे आमदार आहेत. शब्द पाळायचा असेल तर महत्त्वाची पदं मिळावीत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अन्यथा विरोधी बाकावर बसू असा इशारा सुद्धा निरंजन डावखरे यांनी दिलेला आहे. तर काही दिवसांपूर्वी संजय केळकर यांनी सुद्धा आपण जर सन्मानजनक आपल्या संदर्भात बोलणी झाली नाही तर आपण विरोधी बाकावर बसू असा इशारा दिलेला होता आणि आता त्या पाठोपाठ निरंजन डावखरे यांनी सुद्धा तसाच इशारा दिलाय. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. पाहूयात. माझ्यासोबत भाजप आमदार निरंजन डावखरे आहेत. तर पाहिलं तर गेल्या जे युतीचं सत्र सुरू होतं त्यामध्ये तुम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या नव्हत्या, तेव्हा देखील उघडपणे बोलून दाखवलं होतं. आता देखील उघडपणे त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही तुमची भूमिका मांडलेली आहे. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेसोबत सत्तेमध्ये बसायला आवडेल ठाण्यामध्ये? नाही, आम्ही आमची भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की आमची प्रथम जी बांधिलकी आहे ती ठाणेकरांबरोबर आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जे निर्धारनाम्यामध्ये आम्ही लोकांना शब्द दिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागेल ती भूमिका आम्ही निश्चितपणे घेऊ. लोकांना एक ट्रान्सपरंट ॲडमिनिस्ट्रेशन देण्याच्या दृष्टिकोनाने आणि एक शाश्वत विकास देण्याच्या दृष्टिकोनाने जी काही पावलं घ्यायला लागतील ते पक्ष निश्चितपणे घेईल. आणि निश्चितपणे हे घेत असताना आम्हाला सर्वात प्रथम तर आमचे जे पक्षाचे प्रमुख आहेत यांच्याबरोबर चर्चा करून यांच्याकडनंच तो शेवटी निर्णय होईल. माननीय चव्हाण साहेब आहेत, माननीय फडणवीस साहेब आहेत, यांच्याकडनं शेवटी जो निर्णय होईल तो होईल. परंतु पाहिलं तर शिवसेने जे आहे ते ठाण्यामध्ये एक हाती सत्ता मिळवलेली आहे. शिवसेनेने तुमच्यासोबत बोलायला काही सत्तेमध्ये येण्याकरिता बोलणी वगैरे केली, बैठक वगैरे घेतली, तुम्ही सत्तेमध्ये जाल का विरोधी बाकावरती बसाल? याच्यामध्ये आमची अजून त्यांच्याशी चर्चा काहीच नाहीये आणि निश्चितपणे त्यांना सुस्पष्ट असं बहुमत आहे, त्याच्यामुळे हा निर्णय त्यांचा आहे. पण आम्ही आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्हाला याच्यामध्ये लोकांच्या हितासाठी, ठाणेकरांच्या हितासाठी जो निर्णय घ्यावा लागेल ते निश्चितपणे पक्षश्रेष्ठींच्या आदेशांच्या अनुसार आम्ही निर्णय घेऊ. आज ठाणे शहरामध्ये पाहिलं तर बॅनरबाजी देखील लागलेली आहे, बॅनरबाजी देखील केली. त्या बॅनरवरती तुमचा देखील फोटो दिसतोय. शीळ ते वडवली, भाजपा वाढवली असं त्या बॅनरच्या माध्यमातून दिसून टेंबी नका असेल किंवा इतर तर शहरामध्ये देखील बॅनर पाहायला मिळतात. मुळात भारतीय जनता पार्टीचे 2017 मध्ये 23 नगरसेवक होते आणि आज आम्ही 28 नगरसेवक आमचे झालेले आहेत आणि वडवलीपासून ते शीळपर्यंत आमचे नगरसेवक त्या तिकडे आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीची खरं तर ही कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरच खरं तर हे यश आम्हाला प्राप्त झालेलं आहे. परंतु सर पाहिलं तर प्रश्न तोच आहे पुन्हा एकदा की दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढल्या, कुठेतरी शिवसेनेला अधिक जागा आहेत, भाजपला 28 जागांवरती समाधान मानावं लागतंय. महापौर नेमका कुणाचा असेल, महापौर जर शिवसेनेचा झाला तर तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेमध्ये असाल का की विरोधी बाकावर तुम्ही बसाल? मुळात आपल्याला लक्षात असेल की आम्ही लढलो 40 जागेवरती, त्याच्यामध्ये 7 जागा या मुंब्रा या भागातल्या होत्या, 3 जागा राबोडीमधल्या होत्या आणि त्याच्यामुळे तसं जर बघितलं तर आम्ही 28 ज्या विनिंग सीट्स आहेत त्याच्यामध्ये लढलो आणि आम्ही 100% रिझल्ट हा याच्यामध्ये केलेला आहे. याच्यामुळेच खरं तर जर आम्ही सगळ्या जागा लढलो असतो तर त्याच्यामध्ये रिझल्ट अजून वेगळा असला असता. पण पक्षाचा निर्णय होता, वरिष्ठांचा निर्णय होता, आपण युती केली, युतीमध्ये आम्ही इलेक्शन लढलो आणि आम्ही ज्या जागा लढलो त्या 100% त्याच्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. आमचा स्ट्राईक रेट जर तुम्ही बघितलं तर 100%चा आमचा स्ट्राईक रेट आहे. तो निश्चितपणे जी संघटनात्मक ताकद भारतीय जनता पार्टीने या इकडे उभी केलेली आहे, कार्यकर्त्यांनी जी ताकद लावली त्याच्यामुळेच आहे आणि जो रिझल्ट आहे तो आहे. त्याच्यामुळे आम्ही आमची भूमिका ही ठाणेकरांच्या हितासाठीच घेणार. निश्चित पाहिलं तर ठाणेकरांच्या ह्याच्यासाठी आमची भूमिका असेल. शिवसेनेने जर आमच्यासोबत काही बोलणं वगैरे केलं तर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय किंवा विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी ठरतील असं या ठिकाणी आमदार निरंजन डावखरे म्हणालेले आहेत. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.